ओके, क्लास 6चा आपण लेसन बघणार आहे इक्वेशन प्रॅक्टिस सेट 27 मधला क्वेश्चन नंबर 2. काय आहे बघूया. फाइंड आउट विच ऑपरेशन, म्हणजे आपल्याला ऑपरेशन शोधायचं आहे, मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन ऑर्डर टू सॉल्व देम. आपल्याला सॉल्व करण्यासाठी कोणतं ऑपरेशन करावं लागेल हे शोधायचं आहे. आपल्याला पूर्ण सॉल्व करायचं नाहीये, तर ते शोधायचं कसं ते बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, x + 9 = 11. ओके, जिकडं आपल्याला लेटर असतं ते पहिल्यांदा बघायचं आहे. ती साईड जी असते त्यानंतर साइन कुठला आहे, प्लस. आपल्याला x ला इकडे एकट्यालाच ठेवायचं आहे. सो या +9 ला कॅन्सल करायचं आहे. तर ते कॅन्सल कसं करायचं, मायनस प्लसच्या अपोजिट कोण आहे, मायनस, आणि 9 ने बोथ साईडला ऑपरेशन करावं लागेल. सो ऑपरेशन कुठलं होणार आहे, सबट्रॅक्ट. ओके, सबट्रॅक्ट ऑपरेशन. आणि आपण लिहितो कसं, बोथ साइड सबट्रॅक्ट बाय 9. कळालंय का. आपल्याला हे सॉल्व करायचं नाहीये, सॉल्व करायचं आपल्याला पुढच्या क्वेश्चन मध्ये. फर्स्ट स्टेप ऑपरेशन कसं शोधायचं आहे हे आपण बघतो. सो x + 9 आहे = 11. लेटर आपल्याला इकडे आहे x. सो +9 च्या अपोजिट कोण आहे, -9. सो सबट्रॅक्ट ऑपरेशन. ओके, पुढे जाऊया. x - 4 = 9. बघा, लेटर कोणत्या साईडला आहे, x. x च्या पुढे कोणतं साइन आहे, मायनस, म्हणजे अपोजिट कोण येणार, प्लस. दॅट इज द ॲडिशन ऑपरेशन. मग आपण कसं लिहितो, बोथ साइड ॲडेड बाय, जो नंबर इथं असतो साइनच्या पुढे तोच घ्यायचा असतो, 4. ओके, कळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 8x = 24. आता 8 आणि x च्या मध्ये साइन आहे का, नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये साइन नाही का, असं नसतं, असतं. फक्त ते काय असतं, बाय डिफॉल्ट मल्टिप्लिकेशन असतं. मल्टिप्लिकेशन साइन न देता हे डायरेक्टली असं सुद्धा लिहितात. सो मल्टिप्लिकेशन आहे, आपल्याला x ची लेटर इथं आहे. सो मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिव्हिजन. सो कोणतं ऑपरेशन होणार आहे, डिवाइड ऑपरेशन. सो आपण कसं लाईन लिहितो, बोथ साइड डिवाइडेड बाय, जो नंबर इथं असतो तोच घ्यायचा, 8. लक्षात आले का. फोर्थ क्वेश्चन बघायचा आहे, x/6 = 3. आता अपॉन म्हणजे काय असतं, हे डिवाइड असतं. सो डिवाइडचं अपोजिट मल्टिप्लिकेशन. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. ओके, मग आपण मल्टिप्लिकेशन ऑपरेशनसाठी लाईन कशी लिहिणार, बोथ साइड मल्टिप्लाय बाय, इथं जो नंबर आहे तोच घ्यायचा असतो, 6. तर समजलंय का. बघा, प्रॅक्टिस करा, रिवाइज करा कसं ओळखायचं आणि अपोजिट चिन्ह कोणतं येणार ते आपलं ऑपरेशन असतं. प्रॅक्टिस.